नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या कामांवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती हल्लाबोल केला। नवे पालकमंत्री नाशिकचे मुख्यमंत्री असल्यासारखं वागतायत। त्यांनी अनेक बंगले घेतले अशी माहिती असल्याचा आरोप आणि अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटी रुपयांचं बजेट आहे, मात्र त्याचा काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। 2029 मध्ये मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा दावा देखील यावेळेला बोलत असताना पृथ्वीराज चव्हाणांनी केला। तर फडणवीस शिक्षण मंत्री झाल्यास आम्हाला चालणार नाहीत, आम्ही विरोध करू असंही चव्हाण म्हणाले। मग कशा प्रकारे टेंडर काढली, कुठल्या कंपनीला मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले, कुणाला सब कॉन्ट्रॅक्ट दिले, आणि कोण म्हणतं की हे केंद्र सरकार करते, अमित शहा करतायत, कोण म्हणतं माझा काही संबंध नाही। नवीन ऑथॉरिटी नाशिक रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी केलेली आहे, ती अर्बन डेव्हलपमेंट मंत्र्यांच्या खाली असते, पण इथे एकनाथ शिंदेचा मला काहीच रोल दिसत नाही। इथे नवीन पालकमंत्री तुमचे नेमले त्यांनी म्हणजे ते आता नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वागतायत। काही बरेच बंगले वगैरे घेतले त्यांनी, काही काही केले। 2024-29ला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असणार नाही, त्यामुळे ते दोन पर्याय आहेत। भाजप पुढे आता एक पर्याय आहे की या माणसाला बदलायचं का, चेहरा बदलायचा का, आणि त्याकरता मग अमित शहा उपपंतप्रधान करा, मला चेहरा करा, असे प्रयत्न अंतर्गत चाललेले आहेत। आणि दुसऱ्या बाजूला मग खरंच चेहरा बदलून आपल्याला 29ला सामोरं जाता येईल का, अशी चर्चा सत्ताधारी पक्षामध्ये चाललेली आहे, पण तो त्यांचा विषय नाही। रात्री 12 वाजता त्यांना इंस्टाग्रामचे रील्स करावे लागले, युवकांना अपील करावे लागले। मोहन भागवतांना विशेष एक निमंत्रित करून एक युवकांच्यावर संवाद साधायला लागला, किती तो कृत्रिम संवाद होता ते आपण सर्वांनी पाहिलं। पण त्यांनी आता काही होणार नाही। शिक्षण खातं हे पूर्ण वेळचं खातं आहे, हे काही पार्ट टाइम खातं नाही आहे। त्यामुळे मला खात्री आहे की लवकरच मोदी एक चांगला शिक्षण मंत्री देतील। निर्मला सीतारामन यांना द्यायचं असं काहीतरी मी चर्चा पेपरमध्ये वाचली। ज्या व्यक्तींनी भारताच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं केले त्याला तुम्ही ते शिक्षणाचं वाटोळं करायला देणार असता तर मग विद्यार्थी ते मान्य करणार नाही। दुसरी बातमी मी ऐकली की आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बढती देऊन फाडवून चालेल। बढती दिली तर आमची काही हरकत नाही, त्यांना ती बढती वाटत नसेल, पण बढती झाली शेवटी घटनात्मक राज्यातनं मंत्री केंद्रात गेला तर ते बढतीच म्हटली पाहिजे। त्यांना जायचं की मला माहिती नाही, पण ते आम्हाला मान्य नाही।